नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी अपडेट आहे. आत्ताच आपण पाहिलं तर 24वा हप्ता, आत्ताच 24वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता, जून महिन्याचे 1500 रुपये बघा, 1500 रुपये लाडक्या बहिणींना जमा झाले आहेत. बरोबर आहे. लाडक्या बहिणींनो, 24वा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झालेला आहे. 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आत्ताच 1500 रुपयांचा जमा झाला आहे. आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्यांना ज्यांना पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे आम्हाला पैसे आलेले आहेत म्हणून. ठीक आहे. आता बघा, 1500 रुपयांचा हप्ता आल्यानंतर आता 25वा हप्ता म्हणजे बघा, 25वा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता, त्याच्याबाबत आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जुलै महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच 25वा हप्ता जो आहे, या महिन्याच्या 1500 रुपयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच अजून एक महत्त्वाची सगळ्यात मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे, ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या लाडकी बहीण योजनेच्या सगळे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. बघा, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, बघा, प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जे ते दिले जात आहेत. काही महिन्यांमध्ये महिलांना 3000 रुपये येतात, काही महिन्यांना महिला भगिनींना 3000 रुपये येतात. बघा, आपण जर पाहिलं तर मागे 3000 रुपये तुम्हाला दिले होते एकाच वेळेस, 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला दिले होते. म्हणजे आपण पाहिलं तर बघा, एकाच वेळेस 2 हप्त्यांचे पण पैसे तुम्हाला दिले जातात, 3000 रुपये. तसेच काही वेळेस एकाच हप्त्याचा तुम्हाला पैसा जो आहे तो दिला जात असतो. म्हणजे जसा आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला दिलाय, जून महिन्याचा 24वा हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचा दिलेला आहे. बरोबर आहे. सगळ्यांना पैसे आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही महिलांनी अजून अकाउंटमधून पैसे काढले देखील नाहीयेत, अजूनही अकाउंटला पैसे पडूनच आहेत. अकाउंटला पैसे अजूनही महिलांच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं महिला भगिनींनो. बघा, सगळ्यात अगोदर काय होतं, पैसे येत असताना GR येतो सरकारचा. GR आल्यानंतर हे जे पैसे आहेत ते महिला व बालविकास विभागाला जातात. महिला व बालविकास विभागाला पैसे जातात आणि ते महिला व बालविकास विभागाकडनं मग पैसे जे ते बँकेत जातात आणि बँकेतून मग यादी पद्धत आहे. मी तुम्हाला सांगितलेल्या याद्या आहेत, त्या याद्यांच्या नुसार पैसे जे ते टप्प्याटप्प्याने वाटप होतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला मग काही पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये येतात, मग नंतर काही जिल्ह्यांमध्ये पैसे येतात. जसं धुळे असेल, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर असे जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे येत असताना थोडा त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे येतात म्हणून विलंब होतो. बहुतेक महिलांच्या कमेंट्स असतात, दादा आम्हाला पैसे अजून आलेले नाहीत, असं पण महिलांचं म्हणणं असतं. याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला पैसे न येणं म्हणजे काय, तर तुम्ही अपात्र झालेला आहात, हे त्याचं मुख्य कारण आहे. तुम्हाला पैसे येत नाहीत त्याचं कारण म्हणजे तुम्ही अपात्र झाले आहात. अपात्र होण्याची कारणं कोणकोणती होती? एक म्हणजे आपल्या घरात कुणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या घरातून कुणी इन्कम टॅक्स भरायला नसायला पाहिजे. तिसरं म्हणजे आपल्याकडे ट्रॅक्टर वगळता इतर कुठलेही 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. अशा काही अटी होत्या. त्या अटींचं जर तुम्ही उल्लंघन केलं असेल किंवा त्या अटींमध्ये तुम्ही बसत नसाल म्हणून तुम्हाला अपात्र केलं गेलेलं आहे. याच्यामध्ये जवळपास 1,66,00,000 महिलांनाच आता पात्र ठेवण्यात आलेले आहेत. 1,66,00,000 महिलाच पात्र आहेत. आता बघा, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला वाटप झालाय. बरोबर आहे. जून महिन्याचा हप्ता वाटप झाल्यानंतर आता बघा, महत्वाची माहिती, जुलै, बघा, सगळ्यात महत्वाची माहिती आता जुलै हप्त्याची, जुलैच्या हप्त्याबाबतची सगळ्यात महत्वाची माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, लक्ष द्या इकडे लाडक्या बहिणींनो. जुलैचा हप्ता म्हणजेच 25वा हप्ता. बरोबर आहे. 25वा हप्ता, याचे तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत 25व्या हप्त्याचे. बरोबर आहे.
25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आहे, याचे तुम्हाला आता 1500 रुपये जे ते येणार आहेत. आता हे 1500 रुपये जे आहेत, हे 1500 रुपये कधी येतील, तर सगळ्यात मोठी खुशखबर तुम्हाला देतोय लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या. हे 1500 रुपयांची पण तयारी लगेच सुरू झालेली आहे. तयारी सुरू झालेली आहे बघा. जुलैचा हप्ता जो आहे तो जुलैचा हप्ता वाटप करण्याची पण तयारी लगेच सुरू झालेली आहे. जुलैचा हप्ता वाटप करण्याची वाटप तयारी सुरू बघा. वाटप तयारी सुरू झालेली आहे. जुलैचा हप्ता वाटप तयारी सुरू म्हणजेच 1500 रुपयांची वाटप तयारी सुरू झालेली आहे. सगळ्यात मोठी खुशखबर आहे, तुम्ही अजून अकाउंटवरून पैसेही काढलेले नाही, तेवढ्यात तुम्हाला पुढच्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींनो. सगळ्यात मोठी खुशखबर तुमच्यासाठी जुलैच्या हप्त्याबाबत. आता अजून एक महत्वाची खुशखबर बघा. अजून एक मोठी खुशखबर, सगळ्यात महत्वाची खुशखबर म्हणजे काय, आतापर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणींनो 1500 रुपये येत होते, बरोबर आहे. 1500 रुपये येत होते. आता हीच रक्कम तुमची वाढून 1500 रुपयांची रक्कम वाढून तुमची एकतर 1800 रुपये किंवा 2100 रुपये होऊ शकते. 1800 रुपये किंवा 2100 रुपये होऊ शकते, अशा पद्धतीचे शिफारस जी ती करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर बघा, वाढती महागाई लक्षात घेता लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना, तर या लाडकी बहीण योजनेची रक्कम जी ती वाढवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकतर तुम्हाला 1800 रुपये किंवा 2100 रुपये दिले जातील. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला किती रुपये मिळायला पाहिजे, 1800 रुपये की 2100 रुपये, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, एकतर 1800 किंवा 2100 रुपये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 1800 पाहिजेत की 2100 रुपये. शिफारस करण्यात आलेली आहे सरकारकडे की ही लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती वाढवा, अशा पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. महागाई वाढत असल्याने ही रक्कम वाढवा अशी शिफारस करण्यात आली आहे. म्हणून 1800 रुपये पाहिजेत की 2100 रुपये पाहिजेत, तुम्हाला काय वाटते, किती रुपये दिले पाहिजे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जुलैच्या हप्त्याबाबत मी तुम्हाला सांगितलेले, जुलैच्या हप्त्याची पण तयारी आता सुरू झालेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 25वा हप्ता, याची पण तयारी सुरू झालेली आहे. लवकरच तुम्हाला हा हप्ता पण मिळणार आहे. जसाच हप्ता वाटप होईल तशीच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. जसाच GR येईल तसं सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून नेहमी सर्व लाडक्या बहिणींना सांगतोय, प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. यावर तुम्हाला सगळं लाडकी बहीण योजनेच्या दररोज येणाऱ्या अपडेट तुम्हाला कळत असतात. दररोज काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेची येतच असते. याच्यामध्ये वेगवेगळे बदल जे ते लाडकी बहीण योजनेच्या स्कीम मध्ये होतच असतात, ते तुम्हाला मी दररोज सांगत असतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ दररोज पाहत चला. काही अपडेट जे असतील त्या तुम्हाला कळत राहतील. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला अपडेट समजणार नाही आणि मग तुमच्याकडनं तुम्ही अपात्र होण्याचे पण त्या ठिकाणी चान्सेस होऊ शकतात, कारण सरकार नवनवीन निर्णय त्या ठिकाणी घेत असतं. आणि लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते बघा, नेहमीच चर्चेत असते. केव्हाही कोणत्याही महिन्यात तुम्ही बघितलं तर चर्चेतच असणारी योजना आहे. सध्याही आपण पाहिलं तर 1,66,00,000 महिला पात्र आहेत आणि जवळपास आपण पाहिलं तर 77 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत. मग या महिला अपात्र झाल्यामुळे पण ही योजना आता चर्चेतच आहे. म्हणून योजना चर्चेतच राहते. काही ना काही नवीन नियम त्या ठिकाणी लागू होतच असतात. ते जर तुम्हाला कळून घ्यायचे असेल, तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर सर्वांनी व्हिडिओला पाहणं गरजेचं आहे. दररोज व्हिडिओ आपले येत असतात, म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.